मी म्हंटल हाय की एक मेडिकलवाला विजय नाव आहे त्याचं स्थळ शक्तीसाठी सुचवू काय विचार आहे तुझा? तेवढंच पोरीचं भलं होईल, चांगल्या घरात दिलं म्हणून. आप्पांनी सांगितलं तुला स्थळ बघायला? हो. कसं शक्य आहे? अरे शक्तीचं शिक्षण अजून अर्धवट राहिलंय, ते कुठे पूर्ण झालंय? आणि हे बघ हे नाना, आप्पा तर उलट आहेत ना शक्तीच्या शिक्षणाच्या आणि भविष्याच्या बाबतीत जाम काटेकोर आहेत. हा, हे तिचं शिक्षण असं अर्धवट ठेवून तिचं लग्न लावून देऊन तिचं भविष्य अंधारात नाही लोटणार. नाही, बराबर आहे तुझं. अरे आप्पांचीच एक अट आहे, ते असा जावई शोधतायत की लग्नानंतरही मुलीचं शिक्षण तो चालू ठेवेल. अरे बरोबरच आहे की त्यांचं. एकुलत्या एक मुलीच्या जीवावर समज चाललंय. मुलीच्या भविष्याची काळजी असणारच त्यांना. आणि कसंही शिवा, बापाचं काळीच असतंय की नाही, कधी कधी निर्णय बदलायला भाग पाडतंय. ते काही असेल ना, तुला या भानगडीत पडायची गरज नाही, सांगून ठेवतो आधीच मी. तो कोण तो मेडिकल वाला, तो काय त्याचं नाव, तो विजय का विजय, तो उद्या वाईट निघाला लग्नानंतर. मग लग्नानंतर त्याने शक्तीला शिक्षण पूर्ण नाही करू दिलं, घरातच बसवलं घरची कामं करत. मग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो राहतो कुठे, ते एवढ्या लांब, काय ते डोंबिवलीला. हा, आप्पा शक्तीला, आप्पा कशाला, आम्हाच शक्तीला एवढ्या लांब नाही देणार. आणि नाना, उद्या जर काही चुकून बरं वाईट झालं ना काही, तर तुझ्या अंगाशी यायला सांगून ठेवतो. घरात बसून काही काम धंदे नाहीत म्हणून हे वधूवर सूचक मंडळ सुरू करायची गरज नाही. चालला मोठा लग्न जुळवायला. असं ना तसं अर्ध सत्य याच्या ओठावर आलंच. आता लवकरात लवकर पूर्ण सत्य याच्या ओठावर येईल. शंभू महादेवा, बघतोयस ना माझ्या शिवाच्या मनाची घालमेल कशी होती. त्याच्या मनात शक्ती हाय, फक्त तो मान्य करत नाही. लवकरात लवकर तो मान्य करू दे आणि त्याची मनोकामना लवकर पुरी कर. शंभू महादेवा.